म्हातारपण हे कुणालाही चुकलेलं नाही आहे आणि म्हातारपणी आरोग्य टिकवणं हे आपल्याच हातामध्ये आहे. मग जर म्हातारपणी चांगलं आरोग्य टिकवायचं असेल, तरुण दिसायचं असेल, तर ही फळं आपण भरपूर खाल्ली पाहिजेत. आणि काय खायचं नाही आहे, मग ही फळं भरपूर खा किंवा खाऊ नका. नेमकं काय खायचं नाही आणि काय खायचं हेच सांगते आहे. वृद्धांनी टाळावीत अशी 5 फळं आहेत. फळांचे सेवन आरोग्यासाठी फायदेशीर मानलं जातं, मात्र प्रत्येक वयोगटासाठी सर्व फळे हे उपयुक्तच असतील असं नाही. विशेषतः वयोवृद्ध व्यक्तींनी म्हणजे जे 60च्या नंतर आहेत त्यांनी अशा फळांपासून दूर राहिलेलं केव्हाही चांगलं. पहिलं म्हणजे आंबा, ज्याच्यात भरपूर प्रमाणात साखर आहे आणि ह्या फळामध्ये म्हणजे ज्या वृद्धांना मधुमेह, वजनवाढ, पचनसंस्था बिघडण्यासाठी कारणीभूत करणारे हे आंबा हे फळ आहे आणि हे फळ पावसाळ्यात तर अजिबात खायचं नाही आहे. त्याचप्रमाणे चिकूमध्ये सुद्धा भरपूर साखर असते आणि साखरेची पातळी झपाट्याने वाढते. मधुमेहीने तर याचं अजिबात सेवन करायचं नाही. वृद्धांनी सुद्धा याचं सेवन करणं टाळलं तर जास्त बरं होईल, म्हणजे वजन नियंत्रणात राहील. लिचीमध्ये सुद्धा गोडसर आणि पचायला जड असलेलं हे फळ आहे. त्याच्यामुळे अधिक प्रमाणात जर लिची खाल्ली तर तुम्हाला त्रास होऊ शकतो, म्हणून लिची टाळा. खरबुजाचा जो ग्लायसेमिक इंडेक्स जास्त असतो, त्यामुळे रक्तातली साखरेची पातळी जी असते ती खूप प्रमाणात वाढते. फळ पचायला जड असतं आणि म्हणून ॲसिडिटी आणि पोटफुगीसारखे त्रास होतात, म्हणून खरबूज कधीही खाऊ नका. अति गोड फळे असतात ती तुम्ही खाऊ नका, जसे केळी आहे, अंजीर आहे, ही फळंसुद्धा तुम्ही कधी खाऊ नकात. मग खायची कोणती फळं? तर मग तुम्ही खायची फळं म्हणजे आवळा आहे, रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. जांभूळ आहे, मधुमेह नियंत्रणात ठेवतो. डाळिंब आहे, मेंदू आणि हृदयासाठी हे उत्तम आहे. पपई आहे, बद्धकोष्ठता आणि पचनासाठी उपयुक्त आहे. पेरू आहे, जो फायबरयुक्त आहे आणि साखरेचा परिणाम कमी करतं. ह्यासाठी ही सगळी फळं जी आहेत ही मधुमेहांनी किंवा वृद्धत्वामध्ये खावीत.